पहाटेच्या शांत वातावरणात कोल्हापूरच्या तालमी जाग्या होतात. मातीचा सुगंध, घामाची धार आणि यशाचं स्वप्न घेऊन पैलवान नव्या दिवसाची सुरुवात करतात. ही फक्त लाल माती नाही, ही आहे घाम, जिद्द आणि परंपरेची शाळा. या मातीत रोज घडतात नवे पैलवान. प्रत्येक डावामागे असते अथक मेहनत, प्रत्येक विजयामागे असतो संघर्ष. पहाटेच्या सरावापासून ते मैदानातील गर्जनेपर्यंत या लाल मातीनं अनेकांना ताकद, शिस्त आणि ओळख दिली आहे. कुस्ती हा फक्त खेळ नाही, तर या मातीत रुजलेला स्वाभिमान आहे. कुस्तीच्या आखाड्यात विजय सहज मिळत नाही. त्यासाठी लागते रोजची कठोर मेहनत, शिस्त आणि अपार जिद्द. पहाटेच्या सरावापासून ते संध्याकाळच्या घामाने भिजलेल्या मातीपर्यंत प्रत्येक क्षण स्वतःला घडवण्याचा असतो. शरीर थकतं, पण मन हार मानत नाही. कारण पैलवान घडतो तो ताकदीनं नाही, तर त्याच्या मेहनतीनं. या लाल मातीत सांडलेला प्रत्येक घामाचा थेंब उद्याच्या यशाची पायाभरणी करत असतो. कोल्हापूरची कुस्ती परंपरा समृद्ध व्हावी, वैभवशाली वारसा निर्माण व्हावा म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते इतर कुठल्याच राजांनी किंवा इतर कुठल्याच संस्थानिकांनी आपल्या संस्थानामध्ये केल्याचं दिसत नाही. आणि त्याचं कारण होतं, त्याच्या पाठीमागे एक रंजक गोष्ट आहे. आणि ती गोष्ट महाराजांना आपला अपमान वाटली होती. आणि म्हणून महाराजांनी त्यावेळी असं ठरवलं की कोल्हापूरला मी कुस्तीची पंढरी बनवून दाखवेन. म्हणजे त्यावेळेचे गाजलेले पैलवान, ज्याचा भारतभरामध्ये दबदबा होता, असे पैलवान कोल्हापूरमध्ये आलेले आहेत. आणि राजाजी शाहू महाराज स्वतः पैलवान असल्यामुळे त्यांनी काही जे पैलवान, त्यांचे जे काही पैलवान होते कोल्हापूर जिल्ह्यातले, शहरातले, ते सगळं पैलवान आलेले आहेत. आणि त्या उत्तरेकडच्या सगळ्या पैलवानांनी, दक्षिणेकडच्या, कोल्हापूरकडच्या सगळ्याच पैलवानांना मात दिलेली आहे. म्हणजे आपण आसमान दाखवलं असं म्हणतो. आणि ही घटना महाराजांना प्रचंड लागली. मी राजा असताना, इथला राजा पैलवान असताना इथल्या पैलवानांनी आसमान बघणं, पडणं आपल्याच समोर हे अपमानास्पद आहे असं महाराजांना वाटलं. आणि त्या क्षणी महाराजांनी ठरवलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये तालमी सुरू झाल्या पाहिजे. आणि त्यासाठी जी काही आर्थिक तरतूद लागेल, खुराकासाठी असेल किंवा मैदानं भरवण्यासाठी असेल, स्पर्धा भरवण्यासाठी असेल, किंवा त्यांना बक्षीस म्हणून काही सोन्याची मेडल्स तयार करण्यासाठी असेल, अशा गोष्टींसाठी महाराजांनी त्या काळामध्ये 30,000 रुपये वार्षिक तरतूद केली. त्याची ऑर्डर आपल्याला मिळू शकत नाही आहे, त्या काळातली गोष्ट आहे ही. आणि मग महाराजांनी त्या सगळ्या कुस्तीगिरांना, मल्लांना आश्रय दिला. आणि मग कोल्हापूर एक कुस्ती पंढरी म्हणून उदयाला आली. बऱ्याच मल्लांना महाराजांनी घडवण्यासाठी, त्यांना खुराक उपलब्ध करून देण्यासाठी स्वतःच्या खाजगीतून पैसा उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ही गोष्ट छोटी नसते. आज कोल्हापूरला जी कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जातं, त्याचं कारण हे निर्विवादपणे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्याकडं महाराजांना जातं. कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेला नवी ओळख मिळाली ती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीमुळे. त्यांनी कुस्तीला केवळ खेळ म्हणून नाही, तर तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाचे प्रभावी माध्यम म्हणून पाहिलं. तालमी उभारल्या, पैलवानांना प्रोत्साहन दिलं आणि कुस्तीला राज्याश्रय देत या परंपरेला बळ दिलं. म्हणूनच आजही कोल्हापूरची लाल माती आणि कुस्ती यांचं नातं अभिमानानं जपलं जातं. मी सरदार पाटील, कुस्ती सम्राट युवराज पाटलांचे बंधू. 1974ला युवराज महाराष्ट्र केसरी झाला. त्यावेळा वयाच्या 17व्या वर्षी तो महाराष्ट्र केसरी झाला. त्यावेळा आमच्या गावात, आमच्या घरात सगळीकडे वातावरण एवढं आनंदीमय झालं की एवढ्या लहान वयात तो महाराष्ट्र केसरी झाला. त्याचा आम्हाला पूर्ण अभिमान, गावाला आनंद झाला की त्याची भव्य अशी मिरवणूक काढली. सगळं युवराजमय वातावरण सगळं झालं. आजही जेव्हा एखादा पैलवान लाल मातीत उतरतो, तेव्हा तो एकटा नसतो. त्याच्या पाठीशी असतो हजारो स्वप्नांचा वारसा, गुरूंचे संस्कार आणि शाहू महाराजांनी जपलेली परंपरा. या मातीत पडलेला प्रत्येक घामाचा थेंब इतिहास लिहित असतो. म्हणूनच कोल्हापूरची कुस्ती ही फक्त खेळ नाही, ती एक भावना आहे, एक संस्कार आहे आणि पिढ्यानपिढ्या जपला जाणारा अभिमान आहे. लाल मातीचा हा सुगंध आणि पैलवानांची ही जिद्द काळाच्या पलीकडेही कायम जिवंत राहणार आहे.